नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आज या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो बघा, आता या ठिकाणी जे आहे होम असाइनमेंट ऑनलाईन अपलोडिंगचं जे काही मित्रांनो या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कुठले-कुठले विषय सुरू झाले आणि कुठले-कुठले विषय बाकी आहेत, यावर आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता सर्वप्रथम बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे तुम्हाला 3 प्रकारचे विद्यार्थी बघायला मिळतील. असाइनमेंटमध्ये कोणाला अडचण येईल किंवा डाउनलोड होणार नाही किंवा अपलोड होणार नाही. तर ते मी तुम्हाला आधी सांगून ठेवतो. सर्वप्रथम बघा, जे विद्यार्थी या ठिकाणी लॉगिन करतील त्यांना एरर असा मेसेज येऊ शकतो येलो पेजवरती. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांना काही काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी लॉगिन केलं कीच येलो पेज येतं, एरर येतो, बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. एक आठवडाभर तुम्ही वेट करा. 4-5 दिवसामध्ये ते अपडेट होईल. ठीक आहे. काही घाबरायचं काम नाहीये. नेमकंच 1 बाय 1 मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते पोर्टल सुरुवात आहे. ठीक आहे. दुसरे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असे असतात, की त्यांचं अकाउंट लॉगिन होते, पण त्यांना जे आहे क्वेश्चन पेपर नॉट अवेलेबल असं ते त्या ठिकाणी एक एक ग्रेमध्ये दिसतंय ज्यावर क्लिक होत नाही. ठीक आहे. बाकीचं फर्स्ट इयरचं किंवा फर्स्ट सेमचं तुम्हाला वरती दिसतंय व्यवस्थितपणे. पण सेकंड सेमिस्टरचं किंवा सेकंड इयरचं त्या ठिकाणी ऑप्शन जे आहे तुम्हाला खाली जे आहे ब्लँक दिसतं. सब्जेक्ट दिसतात परंतु डाउनलोड होत नाही. क्वेश्चन पेपर कमिंग सून किंवा क्वेश्चन पेपर नॉट अवेलेबल असं ते त्या ठिकाणी दिसतं. मित्रांनो याचा अर्थ असा होतो, की लवकरच जे आहेत क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी अपलोड होतील. तुम्हाला 2 ते 3 दिवस वेट करायचं आहे. फार-फार 1 आठवड्यापर्यंत. ठीक आहे. तुम्ही काही काळजी करायची नाहीये. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तुमचे क्वेश्चन पेपर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. ठीक आहे. मित्रांनो तिसरे विद्यार्थी असे असतात, ज्यांना जे आहे त्या ठिकाणी असाइनमेंटचं ऑप्शन पण येतंय, सब्जेक्ट पण प्रॉपरली दिसतात, डाउनलोड करायला पण ऑप्शन येतं, परंतु अपलोडचं ऑप्शन येत नाही. तर मित्रांनो अशा वेळेस काय करायचं असतं? पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे यामध्ये, तिसऱ्यामधला पहिला पॉइंट असा आहे, की तुम्हाला पहिले ते जिथं डाउनलोडचं ऑप्शन बघायला मिळतं, पहिले ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुमच्या उत्तरपत्रिका डाउनलोड करून घ्या. फ्रंट पेज आणि तुमचं जे काही रायटिंगचं पेज असतं ते. तर रायटिंगच्या पेजचे तुम्हाला काय करायचं आहे, 9-10 प्रिंट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. बरोबर आणि फ्रंटचं एक पेज. जसं तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे त्याप्रकारे. आता जे विद्यार्थी फर्स्ट टाईम आहेत, त्यांची फर्स्ट बॅच आहे, त्यांना मी असाइनमेंट कशाप्रकारे लिहायच्या, स्कॅन कशा करायच्या याच्यासाठी मी आहे तुम्हाला एक व्हिडिओ डिस्क्रिप्शनला त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. जे विद्यार्थी फ्रेशर असतील किंवा फर्स्ट टाईम असाइनमेंट वगैरे अपलोड करत असतील. ठीक आहे आणि आपल्या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला जे आहे खाली आय बटनमध्ये आणि आपल्या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला ते ऑप्शन बघायला मिळून जाईल. तुम्ही ते व्हिडिओ वगैरे त्या ठिकाणी बघू शकता. कशाप्रकारे स्कॅन करायच्या, अपलोड कशा करायच्या. ठीक आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्यामधला दुसरा पॉइंट मित्रांनो असा आहे, की एकदा का तुम्ही असाइनमेंट डाउनलोड केल्या, की तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे अपलोडचं ऑप्शन येतं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपलोडचं ऑप्शन येत नाही, परत जे सेकंड नंबरचे विद्यार्थी असतील, सेकंड पॉइंटवाले त्यांनी देखील तेच करायचं आहे. थोडंसं वेट करायचं. तुमच्या असाइनमेंट डाउनलोड झाल्या, तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता वगैरे, वगैरे. ठीक आहे. आता काही प्रोग्राम सुरू झालेले आहेत, काही प्रोग्राम बाकी आहेत. तर कोणते-कोणते प्रोग्राम सुरू झाले मित्रांनो, त्यावर आपण त्या ठिकाणी लक्ष देऊया. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो स्क्रीन बघू शकता. ठीक आहे. वेलकम टू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी होम असाइनमेंट पोर्टल बरोबर. asm.ycm.org.in ठीक आहे. यावर तुम्हाला यायचं आहे. खाली आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला ज्या या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ कोर्सेस ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन. आता मित्रांनो हे जे लिस्ट ऑफ कोर्सेस जे ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या कॉलेजनं वगैरे अपडेट वगैरे दिले असतील. सर्वांना मित्रांनो अशा प्रकारचा हा शब्द या ठिकाणी मिळाला असेल ऐकायला लिस्ट ऑफ कोर्सेस बरोबर. तर ज्या काही कोर्सेस एनेबल केलेले आहेत ते कोर्स आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो काही नाही तुम्ही लॅपटॉपमध्ये असाल किंवा मोबाईलमध्ये असाल तुम्हाला फक्त काय करायचं या ठिकाणी फक्त समर सर्च करायचं. ठीक आहे. तुमचा प्रोग्राम सर्च करायची गरज नाही कारण समर एक्झाम ही एकदाच होत असते आणि विंटर देखील एकदाच होत असते. बरोबर. आता नवीन पोर्टल आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी समर सर्च करायचं आहे. जसंही मित्रांनो तुम्ही समर सर्च केलं, तुमच्या समोर बघा अशा प्रकारचं ऑप्शन येतं. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे 38 प्रोग्राम जे आहेत मित्रांनो, ते समरसाठी या ठिकाणी जे आहेत एनेबल करून दिलेले आहेत 166 पैकी. आता 38 प्रोग्राम जे आहेत, ठीक आहे. त्यामध्ये कुठले-कुठले आहेत बघा आता. फर्स्ट इयर बी-ए ठीक आहे. आता बघा फर्स्ट इयर बी-ए या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एकच प्रोग्राम बघायला मिळेल. तर मित्रांनो हा कोणासाठी असणार आहे? ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी जे आहे जानेवारी सॉरी जुलै जुलै 2025ला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, म्हणजे दिवाळीच्या अगोदर, बरोबर? तर दिवाळीच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, त्यांच्यासाठी या ठिकाणी असाइनमेंट सुरू झालेले आहेत. नंतर बघा एस-वाय-बी-ए आहे. तर आता एस-वाय-बी-ए कोणासाठी आहे? ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे मित्रांनो जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरला विद्यार्थी असतील, बरोबर? डायरेक्ट सेकंड इयर एस-वाय-बी-एला ॲडमिशन घेतलं असेल जुलैमध्ये, असे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशन म्हणजे या ठिकाणी फॉर्म वगैरे भरू शकतात, बरोबर? अजून एक मित्रांनो एक ऑप्शन दिलेला आहे एस-वाय-बी-ए. तर मित्रांनो हे एस-वाय-बी-ए कोणासाठी असणार आहे? ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, असे पण काही विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी आता डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल, आत्ता या जानेवारीमध्ये, असे देखील काही विद्यार्थी असतील. त्यांना पी-आर-एन नंबर अजून आलेला नसेल, तर कृपया आपला पी-आर-एन नंबर येऊ द्या. ठीक आहे, वाट बघा. ठीक आहे. रेग्युलर एस-वाय-बी-ए आणि प्लस डायरेक्ट सेकंड इयरवाले बी-एवाले. ठीक आहे. अशा प्रकारचे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. मी काय बोललो हे तुम्ही थोडंसं व्यवस्थितपणे ऐकून घ्या. तुम्हाला या गोष्टी समजून जातील. बरोबर? ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं ते विद्यार्थी आणि ज्यांचं जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं असेल ते विद्यार्थी. असे एस-वाय-बी-एवाले, एफ-वाय-बी-एवाले मित्रांनो यासाठी पात्र असतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आता ॲडमिशन घेतलं असेल जूनमध्ये सॉरी जानेवारीमध्ये आत्ता या रिसेंटली या महिन्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये तर त्यांचा पी-आर-एन अजून आलेला नाहीये आणि अॅन्युअल पॅटर्नची एक्झाम मित्रांनो तुमची जी आहे ती पुढच्या जानेवारीमध्ये होईल. बरोबर? म्हणजे जानेवारी 27 मध्ये तुमची एक्झाम होईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता रिलॅक्स राहायचं आहे. फर्स्ट इयर बी-एवाले आणि डायरेक्ट सेकंड इयरला जरी कोणी ॲडमिशन घेतलं असेल, तर त्यांची देखील एक्झाम जी आहे मित्रांनो डायरेक्ट पुढच्या वर्षी होईल.
ठीक आहे. नंतर आहे बघा मित्रांनो, एस-वाय बी-कॉम मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम त्यांचा देखील तो सेमच प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. ज्या विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी ॲडमिशन असेल किंवा ज्यांचं जुलैचं ॲडमिशन असेल, असे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरवाले आणि फर्स्ट इयरवाले मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. फर्स्ट इयर उर्दूवाले देखील त्यांचा असाइनमेंट सुरू झालेले आहेत. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी एम-बी-ए सेमिस्टर 2 म्हणजे ज्यांनी जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं त्यांचं सेमिस्टर 1 जानेवारीत झालं. आता मेमध्ये त्यांचं सेमिस्टर 2 होईल. परत मित्रांनो अगेन यामध्ये जे आहे तुमचं M117 जे एम-कॉमचे जे असाइनमेंट आहेत, त्या सध्या फक्त जे विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, फक्त त्यांचं सुरू झालेले आहेत. सेमिस्टर 1 नवीन पॅटर्नचे विद्यार्थी जे आहेत सध्याचे, म्हणजे या जानेवारीमधले त्यांचा अजून पी-आर-ए नंबर आलेला नाहीये. अजून ॲडमिशन सुरू आहे. त्यामुळे तुम्ही वेट करा. तुम्ही काळजी करू नका, की सर डेट संपून जाईल वगैरे आमचं काय होईल? तर तुमच्यासाठी वेगळी लिंक मित्रांनो या ठिकाणी प्रोव्हाईड केली जाते. तुम्हाला जे आहे काही काळजी करायसारखं काम नाहीये. तुमचा पी-आर-ए नंबर जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला एक सेपरेट लिंक दिली जाते किंवा यामध्येच तुम्हाला ते कंटिन्यू केलं जाते. तुम्हाला अपलोड वगैरे करण्यासाठी डेट वगैरे वळवून दिली जाईल. ठीक आहे. काही काळजी करू नका. नंतर बघा मित्रांनो, एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सेमिस्टर 4 लास्ट सेमिस्टर, परत तुमचं सेमिस्टर 2 बरोबर. म्हणजे ज्यांचं ॲडमिशन जुलैमध्ये आज घेतलेलं असेल किंवा ज्यांचं ॲडमिशन मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये घेतलेला असेल, त्यांचा आता लास्ट सेमिस्टर आहे या ठिकाणी. त्यांना देखील अनेबल करून दिलेलं आहे. सेमिस्टर 1, सेमिस्टर 2. ठीक आहे. नंतर तुमचं एम-ए हिंदी पण दिलेलं आहे. एम-ए हिस्ट्री पण सुरू केलेलं आहे. सेकंड सेमिस्टर आणि लास्ट सेमिस्टर. तुमचा नवीन जो यू-जी-जी 02 जो प्रोग्राम आहे मित्रांनो, नवीन इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम बी-कॉममध्ये. तर त्यांनी जे आहे मित्रांनो मागच्या आत्ता जुलैपासून नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे. तर जुलैवाल्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर 1 जानेवारीत झालेलं आहे. ज्यांचं सेमिस्टर 1 बाकी असेल, कृपया त्यांनी जे आहे आता या सेमिस्टरबरोबर तुम्ही तुमची एक्झाम वगैरे देऊ शकता. सेमिस्टर 1 पण देऊ शकता आणि सेमिस्टर 2 पण देऊ शकता. ठीक आहे. ते देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे. परत व्ही-92 जो काही जुना पॅटर्न आहे पी-सी-एमचा, बी-एस-सी पी-सी-एम ठीक आहे. ते देखील सुरू झालेलं आहे. व्ही-100 पी-सी-एम तो देखील मित्रांनो जो काही एन-ई-पीचा सिलेबस आहे, तो देखील बी-एस-सी, बी-सी-झेड ते देखील या ठिकाणी मित्रांनो सुरू करून दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा हे अशा प्रकारचे प्रोग्राम मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत. बाकीचे देखील लवकरच येतील. खाली तुम्ही बघा येलो लाईनमध्ये बघा तुम्हाला येलो बॉर्डरमध्ये तुम्हाला एक नोट दिलेली आहे. ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन विल बी एनेबल्ड फॉर द रिमेनिंग ॲक्सेस सून. ठीक आहे. कोर्सेस सून. प्लीज चेक बॅक लेटर फॉर अपडेट. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, तुम्हाला समर सर्च करायचं आहे. ठीक आहे. किंवा तुमचा जो काही प्रोग्रामचा कोड असेल, समजा फॉर एक्झाम्पल P79 ठीक आहे, एम-बी-ए. सध्या जर का मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं, तर एम-बी-एचा प्रोग्राम मित्रांनो या ठिकाणी अजून सुरू झालेला नाहीये. ठीक आहे. कारण समरचा ऑप्शन या ठिकाणी नाही दिलेलं. बरोबर. तर ते हे सध्या विंटरचंच आहे दिलेलं या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे. ठीक आहे. किंवा तुमचं काही M117 समजा एम-कॉमचा प्रोग्राम असेल, तर तुमचं मित्रांनो या ठिकाणी समरसाठी फक्त सेमिस्टर 2 म्हणजे ज्यांचं ॲडमिशन जुलैमध्ये झालं होतं, फक्त त्यांच्यासाठीच ऑप्शन या ठिकाणी अनेबल केलेलं आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे बघू शकता. तुमचा प्रोग्राम कोड सर्च करून बघू शकता. बेस्ट पर्याय आहे. समर दिसलं की तुमचा प्रोग्राम सुरू झाला. बरोबर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे, काही विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला या ठिकाणी अकाउंट लॉगिन करून दाखवणार आहे असाइनमेंट पोर्टलचे. काही प्रोग्राम आहेत आपल्याकडे मोजके 2-3 त्याचे दाखवतो, की कशाप्रकारे ते तुम्हाला मी सुरुवातीला जे 3 उदाहरण सांगितले, बरोबर. दिसतंय किंवा दिसतंय पण डाउनलोड होत नाही किंवा डाउनलोड झालं पण दिसत नाहीये. तर अपलोडचा ऑप्शन नाहीये. तर असे जे काही मित्रांनो उदाहरणं आहेत तिन्ही प्रकारचे ते तुम्हाला मी मित्रांनो या ठिकाणी जे आहे स्क्रीनवरती दाखवतो. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, मी हे क्लोज करतो बघा. आता बघा मित्रांनो, हा एक विद्यार्थी आहे M16 म्हणजे याच्या हिस्ट्री बरोबर. आता बघा हिस्ट्री सेमेस्टर 3 आता ह्या ज्या असाइनमेंट आहेत अगोदरच्या इव्हॅल्युएटेड बरोबर. इव्हॅल्युएटेड म्हणजे काय तुमचं मार्क दिलेले आहेत. काही-काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो ज्यांच्या असाइनमेंटला अब्सेंट आलेला असेल ए-बी तर त्यांचं या ठिकाणी इव्हॅल्युएशन पेंडिंग आहे बरोबर. मार्क्स व्हेरिफाय झाले परंतु इव्हॅल्युएशन पेंडिंग आहे म्हणजे त्यांचे मार्क देणं बाकी आहेत. तर कृपया आपण आपलं अकाउंट ओपन करून बघायचं आहे. इव्हॅल्युएशन पेंडिंग जर असेल तर काही काळजी करू नका. तुमचे मार्क लवकरात लवकर अपडेट केले जातील. मागचे विद्यार्थी जे असतील बाकी असतील ते बरोबर. आता हे बघा सेमिस्टर 3चं चेक झालेलं आहे. सेमिस्टर 4 मित्रांनो जे लास्ट सेमिस्टर आहे बघा. हिस्ट्रीसाठी जे आहे लास्ट सेमिस्टर एम-ए हिस्ट्रीसाठी फक्त 4 विषय आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचे 4 विषय असणार आहेत आणि त्यांना 200 मार्कांचा फायनल रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो. त्यामुळे त्यांना फक्त 4च विषय या ठिकाणी दिलेले आहेत आणि 200 मार्काचा तुमचा प्रोजेक्ट असेल बरोबर. म्हणजे असे टोटल तुमचे 600 मार्क या ठिकाणी होतील बरोबर. तर बघा आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तुमचे उत्तरपत्रिका डाउनलोड करायच्या या ठिकाणी डाउनलोड केल्या. आता डाउनलोड करून ठेवलेल्या आहे आपण अगोदरच त्यामुळे ते सबमिटचा ऑप्शन आलेला आहे. डाउनलोड करायचं आहे तुम्हाला लिहायचं आहे. वरती बघा तुम्हाला क्वेश्चन पेपरचं देखील डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे प्रत्येक प्रोग्रामसाठी. क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आहे. तुमचं सेमिस्टर बघायचा आहे सेमिस्टर 4 ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ते असाइनमेंट वगैरे लिहून तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे. आता कशाप्रकारे स्कॅन करायचं, काय करायचं, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला सगळ्या लिंक मिळतील. त्यावर क्लिक करून तुम्ही मित्रांनो हे बघू शकता. ठीक आहे. असो आणि आता बघा समोरचा एक विद्यार्थी आहे आपल्याकडे असा. आता बघा हा एम-बी-एचा विद्यार्थी आहे बरोबर. सेमिस्टर एम-बी-ए 301 म्हणजे बघा हा सेमिस्टर 3चा आहे बरोबर. सेमिस्टर 3चे ते मार्क्स इव्हॅल्युएट झालेले आहेत. परंतु जे काही सेमिस्टर 4 आहे लास्टचं, सेमिस्टर 3 झालं. आता सेमिस्टर 4 जे आहे व्हॅल्यू एज्युकेशन हा एक किंवा योगा ठीक आहे. योगा एज्युकेशन किंवा व्हॅल्यू एज्युकेशन अशा 2 ऑप्शनल होते. तर यापैकी जे काही जनरल विषय आहे तो देखील तुम्हाला असाइनमेंट ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. बिझनेस लॉ आहे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, कन्झ्युमर बिहेवियर, सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन मॅनेजमेंट, इंटरनॅशनल मार्केटिंग बरोबर. असे सब्जेक्ट आहेत तुमचे या ठिकाणी टोटल मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर 6 विषय आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर. म्हणजे तुमचे देखील मित्रांनो यावेळी जे आहे
ते तुमचे 6 पेपर या ठिकाणी होतीलच. ठीक आहे. बघा आता हे अशा प्रकारचे 6 विषय आहेत. सध्या इथं नो क्वेशन पेपर अवेलेबल जसं मी तुम्हाला 2 नंबरचं उदाहरण सांगितलं होतं. ते या ठिकाणी फिट बसतं, की तुमचे नो क्वेशन पेपर अवेलेबल आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो असा, की सब्जेक्ट आलेले आहेत. फक्त तुम्हाला काही दिवस वेट करायचं आहे. 4-5 दिवसामध्ये मित्रांनो या ठिकाणी तुमचे क्वेशन पेपर वगैरे अवेलेबल होतील. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो समोर काही विद्यार्थी आहे जसा हा बी-कॉमचा विद्यार्थी आहे नवीन पॅटर्नवाला. ठीक आहे. मराठी, इंग्लिश मीडियम आता यात काही कळतच नाही कुठलं मराठी, कुठलं इंग्लिश आहे. ठीक आहे. तर मित्रांनो त्यांचे जे अगोदरचे 9 विषय होते बघा. तर 9 विषयामध्ये मित्रांनो काय होता विषय बघा आता अकाउंटिंग एंड फायनान्शियल मॅनेजमेंट हा कॉम्सी 101 हा फक्त 70 मार्कांचा विषय होता. बाकी सगळे विषय मित्रांनो या ठिकाणी जे आहेत ते फक्त 35 मार्कांचे होते. बरोबर. आता आपण जर कॉम्सी 102 बघितला. ठीक आहे. बघा या ठिकाणी कॉम्सी 102 एक मिनिटं. आहे का यामध्ये कॉम्सी 102? हा होता कॉम्सी 102 पार्ट 1 होता हा आणि हा पार्ट 2 आहे बघा कॉम्सी 106 बघा. तर हा फक्त 70 मार्कांसाठी असणार आहे. बाकी सगळे पेपर मित्रांनो तुमचे या ठिकाणी जे आहेत, नो क्वेशन पेपर अवेलेबल आहेत. सेमिस्टर 2 एम-कॉम वाले बी-कॉम वाले जे नवीन पॅटर्नचे आहेत ते विद्यार्थी यूजीजी 02 ठीक आहे. तर त्यांचे देखील आता असाइनमेंट लवकरच या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल होतील. काही काळजी करू नका. ठीक आहे. ज्या भाषेमध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेशन पेपर मिळतील, मराठीमध्ये मिळालं तर मराठीमध्ये लिहा, इंग्रजी मिळालं तर इंग्रजीमध्ये लिहा. ठीक आहे. तुमचं मराठी मीडियम आहे ना, तर मराठी मीडियमवाल्यांसाठी कन्फ्युजन राहतं, की सर क्वेशन पेपर इंग्लिशमध्ये आहे तर काय करायचं? ज्या भाषेमध्ये तुम्हाला क्वेशन पेपर मिळतील, त्याच भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तरपत्रिका डाउनलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेवर तुम्हाला तुमचे उत्तरं वगैरे मित्रांनो या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता कोणाला काही समस्या वगैरे असतील तर कृपया आपण जे आहेत विचारू शकता वन बाय वन वगैरे म्हणजे कमेंट करून खाली व्हिडिओमध्ये बरोबर. आणि खाली तुम्ही पिन कमेंट बघू शकता किंवा आपलं व्हिडिओ डिस्क्रिप्शन देखील बघू शकता. तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये आपण जे आहे जेवढे काही असाइनमेंट वगैरे पोर्टल आहे, अपलोड कशा करायच्या, स्कॅन कशा करायच्या, पीडीएफ कशा बनवायच्या, अपलोड कशा करायच्या, कशा प्रकारे तपासलं जातं. संपूर्ण प्रोसेस मित्रांनो आपण ऑलरेडी सीरीज बनवून ठेवलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला मिळेल आणि कमेंट मध्ये तुम्हाला पिन केलेली मिळेल. तुम्ही त्यावरती व्हिडिओ वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो ज्यांना कोणाला रेडीमेड असाइनमेंट पाहिजे असतील, रेडीमेडचा अर्थ कसा बघा मित्रांनो आता मागच्या वर्षीपासून चालू केलेलं आपण हे, की जे विद्यार्थी जॉब वगैरे करतात किंवा जे काही जॉब पर्सन असतील त्यांना वेळ नाही असाइनमेंट वगैरे लिहिण्यासाठी आपण त्यांना हेल्प करतो. तर अशा विद्यार्थ्यांनी अशा मुलांनी, विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी जे कोणी असेल ते सीनियर सिटिझन वगैरे, तर त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट कसा करायचा बघा, खाली स्क्रीनवर बघा तुम्हाला WhatsApp नंबर दिसेल. या WhatsApp नंबरवर तुम्हाला काय करायचं नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे. ठीक आहे. WhatsAppला तुम्हाला मेसेज करायचा आहे. तर मेसेज करताना मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहे मी तुम्हाला ओळखत नाही. तुमची आयडेंटिटी कशी राहणार मला माहीत नाही. तुम्ही फेक आहात, ओरिजिनल आहात. त्यामुळे काय करायचं, मेसेज करताना तुमचं नाव सांगायचं, तुमचा पी-आर-एन नंबर सांगायचा. बेस्ट पर्याय. पी-आर-एन नंबर आपण जे ऑनलाईन व्हेरिफाय करू शकतो. म्हणजे तुमची खात्री पटेल. बरोबर. कारण जेणेकरून काय होईल, की फेक मेसेज वगैरे येणार आहेत. कारण ज्याला फेक मेसेज करायचा तो त्याचा पी-आर-एन नंबर नाव कधीच सांगणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही आणि जो विद्यार्थी WhatsAppला मेसेज करेल नंबर सेव्ह करून, बरोबर. त्यानं त्याचं नाव सांगितलं, पी-आर-एन नंबर शेअर केला तरच त्याला रिप्लाय मिळेल, अन्यथा रिप्लाय मिळणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.